श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, आम्ही आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांच्या सनसनाटी पोलीस तपास कथा, गुप्तहेर कथा सादर करत आहे. श्रोते हो, आज मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची गुंतागुंत या कथेचा पहिला भाग सादर करत आहे. दुपारचे 2 वाजले होते. फ्लोरा फाउंटन येथे असलेल्या एका भव्य इमारतीच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या आपल्या ऑफिसात डिटेक्टिव्ह शरद कामत संध्याकाळची इंग्रजी आणि मराठी दैनिकं चाळत बसला होता. तिथे असलेल्या इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्शन सर्व्हिस एजन्सी या संस्थेचा तो संचालक होता आणि त्याच्या एजन्सीला शासकीय मान्यताही मिळाली होती. ही एजन्सी स्थापन केल्यानंतर शरदला जेव्हा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अशी मान्यता मिळाली तेव्हाच त्याला पोलीस अधिकाऱ्यासारखे अधिकार मिळाले. मात्र हे अधिकार पोलीस इन्स्पेक्टरच्या दर्जाचे होते. याखेरीज वरचे अधिकार शरदला मिळाले नव्हते. पोलिसांबरोबर अथवा स्वतंत्रपणे एखाद्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर जेव्हा एखाद्या संशयित इस्माला अटक करण्याचा प्रसंग जेव्हा शरदवर येत असे तेव्हा मात्र त्याला पोलिसांची मदत घ्यावी लागत असे. नंतर त्याने जमवलेला सारा पुरावा आणि संशयित आरोपी त्याला पोलिसांकडे द्यावे लागत असत. शरदची डिटेक्टिव्ह एजन्सी हे अनेक प्रकारची कामं करीत होती. मोठमोठ्या कारखान्यांमधून होणाऱ्या चोऱ्यांचा शोध लावणे, एखाद्या पतीचा आपल्या पत्नीवर काही संशय असल्यास तिच्यावर लक्ष ठेवणे, एखाद्या स्त्रीस तिच्या पतीची गुप्त फाईल तयार करून देणे, निरनिराळ्या गुन्हेगारांच्या कारवायांवर वॉच ठेवणे, त्यांच्या गुन्ह्यांची माहिती मिळवणे, अशा प्रकारची अनेक कामं शरद आपल्या सहाय्यकांकरवी करत होता. त्याचे जे सहाय्यक होते तेही पोलीस खात्यातून निवृत्त झालेले कल्पक आणि कार्यक्षम शिपाई होते. याखेरीज 2 सेवानिवृत्त सब इन्स्पेक्टर देखील त्याच्या एजन्सीमध्ये काम करत होते. शरद कुठल्या लहानसहान कामात लक्ष घालत नसे. ही कामं तो आपल्या सहाय्यकांकडे सोपवत असे. मात्र कोणत्या कामाचा तपास कसा करायचा याचं मार्गदर्शन तो स्वतः करत असे. याखेरीज त्याचं सगळीकडे बारीक लक्ष असे. तो स्वतः अत्यंत कल्पक आणि कष्टाळू होता, यात कोणतीच शंका नव्हती. परंतु त्याच्या दैवावर आणि स्मरणशक्तीवर विश्वास होता. स्वतःच्या तीव्र स्मरणशक्तीचा त्याला अभिमान होता. कोणतीही घटना शरद सहसा विसरत नसे. अगदी तपशीलवार जरी नसल्या तरी बऱ्याचशा घटना त्याच्या स्मरणात सहज राहत होत्या. शरद स्वतः जरी कोणत्या लहानसहान प्रकरणात लक्ष घालत नव्हता तरी तो गंभीर प्रकरणं मात्र स्वतः हाताळीत असे. अर्थात या बाबतीत त्याला पोलिसांची मदत होत असायचीच. अनेकदा असाही प्रकार होत असे की शहरात एखादे गंभीर प्रकरण उपस्थित झाल्यावर CID बरोबर शरदही त्या गुन्ह्याचा तपास करायचा किंवा CID इन्स्पेक्टर काटकर हे स्वतः एखाद्या गुन्ह्यात शरदची मदत घेत असत. शक्य तितक्या लवकर गुन्हेगार सापडावा म्हणून ते दोघंही सतत प्रयत्नशील असायचे. शरद आणि इन्स्पेक्टर काटकर एकमेकांचे दाट स्नेही होते. सांस दैनिकांचे अंक चाळत शरद चहाचे घोट घेत होता आणि अधूनमधून ॲस्ट्रेट ठेवलेल्या जळत्या सिगरेटचे झुरकेही घेत होता. रोज दुपारी 2च्या सुमारास त्याच्या टेबलावर जर सायंकाळची दैनिकं नसतील तर शरद अस्वस्थ होत असे. संपूर्ण वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा बातम्यांच्या मथळ्यावर नजर टाकणे त्याला आवडत असे. त्याचा अर्थ असा नव्हता की तो एखादी बातमी वाचतच नव्हता, परंतु बातमीचा मथळा वाचून शरद बातमी वाचायची की नाही ते ठरवत होता. यात त्याचा बराच वेळही जायचा. शरदने सिगरेटचा एक झुरका घेतला आणि त्याने दुसरे सांजच दैनिक उचलले. एकेका मथळ्यावर नजर फिरवत शरद मनातल्या मनात ते दैनिक वाचू लागला. राष्ट्रपतींचे पुण्यात थंड स्वागत, आणखी 2 स्मगलर्सना मिसा लावला, पोलीस स्टेशनच्या कोठडीत कैद्याची आत्महत्या, ईस्टर्न हायवेवर भीषण अपघात, श्री गणेश समुद्रमार्गाची पाहणी करणार. शरद वर्तमानपत्र वाचत असताना त्याच्या टेबलावरचा फोन खणखणला. शरदने रिसिव्हर कानाला लावला आणि तो नेहमीच्या सरावाने म्हणाला, शरद कामत स्पीकिंग. आजचे इव्हिनिंग पेपर वाचलेत का? पलीकडून कोणीतरी हा प्रश्न विचारला. तसा शरद आपल्या फिरत्या खुर्चीत रेलून बसला. इन्स्पेक्टर काटकरांचा आवाज त्यानं बरोबर ओळखला. काय काटकर साहेब, काय विशेष? डोंगरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये एका आरोपीने आत्महत्या केली आहे. हो, मी आत्ताच त्या बातमीवर नजर टाकली. पण यात भानगड काय आहे? काल रात्री 2 वाजता त्याने गळफास लावून घेतला होता.
लॉकअप ड्युटी कॉन्स्टेबलच्या जेव्हा लक्षात गोष्ट आली तेव्हा त्या आरोपीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि आता माझ्याकडे असा रिपोर्ट आला आहे की ती सुसाईड केस नाही तर मर्डर आहे. हा? कपाळाला किंचित आट्या घालून शरदने विचारलं. होय, डॉक्टरांचाच तसा रिपोर्ट आहे. पोलीस लॉकअपमध्ये मर्डर? शरद स्वतःशीच पुटपुटला आणि मोठ्याने म्हणाला, काटकर, हा आरोपी कोणत्या संदर्भात लॉकअपमध्ये होता? मर्डरमध्येच. डोंगरीत एका मुलीचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता आणि त्या संदर्भातच त्याला सब इन्स्पेक्टर डिसोजांनी पकडले होते. फोनवर बोलणं चालू असताना शरद एका हातानं पुढ्यातील नोटबुकवर काहीतरी लिहित होता. हे लिहिणं चालू असताना तो म्हणाला, पोलीस लॉकअपमध्ये मर्डर होणं ही गंभीर घटना आहे. तुम्ही इन्क्वायरी सुरू केली आहेत का? मी सुरू करतोच आहे. तुम्ही पहा काय जमलं तर. ओके सर, मी नंतर तुम्हाला फोन करतो. शरदनं फोन बंद केला आणि टेबलावरचे दैनिक पुन्हा उचलून तो सावकाश कैद्याच्या आत्महत्येची बातमी वाचू लागला. ती बातमी अशी होती. पोलीस स्टेशनच्या कोठडीत कैद्याची आत्महत्या. मुंबई डोंगरी पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आलेल्या एका कैद्यानं काल रात्री 2 वाजता कोठडीतच आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. या बाबतीत असं समजतं, सदर आरोपी मुकुंद नारायण शेटे वय 30 याला डोंगरीला राहणाऱ्या तरुण मुलीच्या खुनासंदर्भात अटक करण्यात आली होती. काल रात्री कोठडीत सर्व कैदी झोपलेले असताना सदर आरोपीने गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला. मुकुंदच्या आत्महत्येचे कारण समजलेले नसून डोंगरी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्री अग्रवाल आणि सब इन्स्पेक्टर श्री डिसोजा हे असिस्टंट पोलीस कमिशनर श्री देव यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील तपास करत आहे. शरदनं पुन्हा ही बातमी शांतपणे वाचून काढली आणि नंतर स्वतःशी विचार करू लागला. पोलीस कोठडीत कैद्यांनी आत्महत्या केल्याचे अनेक प्रकार मुंबईत घडले होते, परंतु पोलीस कोठडीत खून झाल्याचे शरदच्या ऐकिवात नव्हते किंवा त्याला काही आठवतही नव्हते. शरद खुर्चीतून उठून उभा राहिला. त्याने आपल्या नेकटायची गाठ जरा घट्ट केली, केसांवरून कंगवा फिरवला, हँगरवरचा कोट हातावर टाकला आणि केबिनमधून बाहेर पडला. शरदच्या केबिन बाहेर त्याची स्टेनो मेरी बसली होती. शरद बाहेर आलेला बघताच मेरी उठून उभी राहिली. शरदने तिला काही सूचना दिल्या आणि तो ऑफिसमधून बाहेर पडला. खाली रस्त्यावर शरदची छोटी स्पोर्ट्स कार उभी होती. शरद आपल्या गाडीत बसला. त्यानं मनगटावरील घड्याळाकडे बघितले. 3 वाजले होते. गाडी सुरू केली आणि तो जे हॉस्पिटलच्या रोखानं निघाला. इथंच कॉरोनरच्या ताब्यात दुर्दैवी मुकुंदाचा मृतदेह ठेवण्यात आला होता. फोर्टमधील गर्दीच्या रस्त्यावरून सफाईदारपणे ड्रायव्हिंग करत शरद विचार करत चालला होता. मुकुंदचा खून कोणी केला असेल? लॉकअपमधील दुसऱ्या कैद्याचं तर काम नसेल ना हे? ज्या अर्थी खून पोलीस लॉकअपमध्ये झाला आहे त्या अर्थी लॉकअपमधील कैदीच या खुनामागे निश्चित असावा. मुकुंदच्या खुनाचा विचार करत असताना शरद याही निष्कर्षाला येऊन पोहोचला की मुकुंदचा खूनी मोठा धूर्त असला पाहिजे. मुकुंदचा खून केल्यानंतर त्याने मुकुंदच्या गळ्याभोवती गळफास लावून आत्महत्येचा देखावा उभा केला. पण हे सारं त्याने एकट्यानंच केलं असेल का? का या प्रकरणात एकाहून अनेक इस्मांचा हात असेल? आणि मुकुंदच्या खुनाचं नेमकं कारण काय असेल? शरद अत्यंत गंभीरपणे विचार करू लागला. मुकुंदा एका खून प्रकरणातील आरोपी होता. कदाचित पहिल्या खुनाचा या दुसऱ्या खुनाशी काही संबंध नसेल ना? शरद जेजेत पोचला तेव्हा त्याच्या सुदैवानं डॉक्टर तळवळकर हॉस्पिटलमध्येच होते. शरदनं जेव्हा आपले व्हिजिटिंग कार्ड आत पाठवले तेव्हा तळवळकरांनी शरदला आत बोलवून घेतले. डॉक्टर तळवळकर हे निष्णात सर्जन होते आणि ते पोलीस सर्जन पण होते. शरद डॉक्टरांच्या चेंबरमध्ये शिरताच तळवळकरांनी हसत हसत शेकहँड केले आणि म्हणाले, या कामत साहेब, आपण बहुधा मुकुंदच्या मर्डर संदर्भात आला आहेत. होय डॉक्टर, शरद हसून म्हणाला. तासापूर्वीच मला इन्स्पेक्टर काटकरांचा फोन आला होता. त्यांच्याप्रमाणे मी ही केस इन्व्हेस्टिगेट करत आहे. मला आपण काही डिटेल देऊ शकाल काय? तळवळकरांनी सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं आणि एक सिगरेट शरदला देऊ केली. नंतर आपली सिगरेट पेटवून ते बऱ्याचशा आत्मविश्वासाने म्हणाले, ही अगदी क्लिअर कट आणि प्लॅनिंग मर्डर आहे. डॉक्टर, तुमचा प्लॅनिंग शब्द मी महत्त्वाचा समजतो. शरद डॉक्टरांकडे निरखून बघत म्हणाला, कामत, ही वेल प्लॅन मर्डर आहे. आता काय घडलं ते बघा. माझ्या अंदाजे मुकुंदाचा प्राण रात्री 1च्या सुमारास गेलेला आहे, 2ला नव्हे. 2 वाजता ही गोष्ट लॉकअप ड्युटी कॉन्स्टेबलच्या लक्षात आली. मुकुंदला ज्या रूममध्ये ठेवले होते त्या रूमचा भिंतीला असलेल्या गजांना नाईट लेंग्याचा दोर बांधण्यात आला होता आणि याच दोराला मुकुंदा लोंबकळत होता. मी इथे त्याच्या गळ्यांच्या शिरांची जेव्हा तपासणी केली तेव्हा त्याच्या शिरा तुटलेल्या अवस्थेत दिसल्या.
ताबडतोब मला संशय आला आणि मी मुकुंदाच्या पॅन्टची पाहणी केली. मुकुंदाची पॅन्ट तेव्हा ओली होती. म्हणजे काय? म्हणजे असं की एखाद्या व्यक्तीचा गळा दाबून प्राण घेतला जातो, त्यावेळी प्राण जातेवेळी त्या व्यक्तीला लघवी तरी होते किंवा त्या व्यक्तीचं वीर्यपतन तरी होतं. काय म्हणता डॉक्टर? शरद आश्चर्याने म्हणाला. त्याच्या ज्ञानात ही एक नवीन भर पडत होती. होय कामत, असं घडतं आणि आम्ही ते वेळोवेळी सिद्धही केलं आहे. मुकुंदचं वीर्यपतन झालं होतं. परंतु कोर्ट हा पुरावा मान्य करतं? अर्थात. कोर्टानं हा मेडिकल एव्हिडन्स मान्य केलेला आहे. ओ आय सी, शरद समाधानाने म्हणाला. तुमचा या बाबतीत आणखी काय तर्क चालतो? हे काम एकाच व्यक्तीचं आहे का अनेक व्यक्तींचं असावं? हे बघा, तळवळकर म्हणाले. या बाबतीत मी तुम्हाला निश्चित असं काही सांगू शकणार नाही. तो तपास तुम्हाला करायचा आहे. मात्र माझं स्वतःचं मत, कदाचित ते चुकीचंही असू शकेल, पण मुकुंदाचा खून एकट्यानेच परंतु अंगाने सशक्त असलेल्या माणसानं केला असावा. शरदनं क्षणभर तळवळकरांकडे बघितलं आणि नंतर तो शांतपणे म्हणाला. आपण हे कशाच्या आधारावर बोलतात डॉक्टर? गळा दाबण्याच्या पद्धतीवरून. स्वतःचे दोन्ही हात आपल्या गळ्यापाशी आणत डॉक्टर पुढे म्हणाले. कोणीतरी चांगला हँडसम माणूस या प्रकरणात असावा असं मला संशय येतोय. आपल्या गळ्यातील काही शिरा अशा असतात की त्या सहजासहजी तुटू शकत नाहीत. परंतु मुकुंदच्या गळ्यातील त्याही शिरा तुटलेल्या आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की कोणा हँडसम सशक्त माणसाचं हे काम असावं. आता यातील सत्य काय ते तुम्ही शोधून काढा. शरदनं क्षणभर विचार केला आणि उठून उभारत तो म्हणाला. थँक्यू डॉक्टर. शरदनं डॉक्टरांबरोबर शेकहँड केलं तसे डॉक्टर किंचित हसून म्हणाले. बेस्ट ऑफ लक. लवकर ही केस डिटेक्ट करा. मी पण तुमचा एक विटनेस आहेच म्हणा. शरद हसला आणि तो हॉस्पिटलमधून बाहेर पडला. तळवळकरांची भेट घेऊन तो डोंगरी पोलीस स्टेशनच्या रोखाने निघाला होता. तळवळकरांच्या भेटीमुळे त्याला जरी त्याच्या तपासाची दिशा सापडली नव्हती, तरी तळवळकरांबरोबर झालेल्या चर्चेमुळे त्याला बरीच माहिती मिळाली होती. आता त्याच्यासमोर जो प्रश्न उभा राहिला होता तो असा की मुकुंदाचा खून करणारा हँडसम सशक्त माणूस कोण असेल आणि या क्षणाला तो पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये असेल का? शरद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा 5चा सुमार झाला होता. पोलीस स्टेशनात तेव्हा फारशी गर्दी नव्हतीच. पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आपली गाडी उभी करून शरद खाली उतरला आणि त्याने डोंगरी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अग्रवाल यांच्या चेंबरकडे नजर टाकली. चेंबरमध्ये वरचा छताचा पंखा गरगरत होता. एवढ्यावरून ते आत बसले असावेत असं तर्काने ओळखलं आणि तो त्या चेंबरच्या दारात येऊन उभा राहिला. गुड इव्हनिंग सर. चेंबरच्या दारातून आत प्रवेश करत शरद म्हणाला. त्याला पाहताच अग्रवालना थोडं आश्चर्य वाटलं, पण लगेच तेही हसून म्हणाले. या कामत साहेब, या. काय चाललंय? खुर्चीत स्थानापन्न होत शरदनं पुन्हा हसून विचारलं. तसे आपले खांदे उडवत अग्रवाल म्हणाले. विशेष काय नाही, नेहमीच्याच भानगडी. तशात आता ही सुसाईड मर्डरची भानगड मागे लागली आहे. मी त्यासाठीच आलो आहे. आपली पॉकेट डायरी बाहेर काढत शरद पुढे म्हणाला. आपण माहिती देऊ शकाल का? म्हणजे मुकुंदा कोणत्या संदर्भात तुमच्याकडे बंद होता? मर्डरमध्ये. रजिया नावाच्या एका मुलीचा खून केल्याबद्दल आम्ही त्याला धरले होते. रजिया? म्हणजे मुसलमान? हो, ती मुलगी मुसलमान होती. आणि मर्डरचा मोटिव्ह? मोटिव्ह लव्ह अफेअर. मुकुंदानं प्रेमामध्ये मार खाल्ला म्हणून त्यानं तिला मारून टाकलं. पण अग्रवाल, हे सारं ठीक आहे, परंतु मुकुंदाविरुद्ध तुमच्याकडे काही एव्हिडन्स आहे का? तसा डायरेक्ट नाही. टेबलावरील बेल वाजवून अग्रवाल म्हणाले. आम्ही त्याला सस्पेक्ट म्हणून आणला होता. बेलचा आवाज ऐकताच गणवेशातील एक शिपाई चटकन आत आला. अग्रवाल साहेबांकडे बघून सलाम ठोकला. शरदनं सहज म्हणून त्या शिपायाकडे बघितलं. त्या शिपायाचा चेहरा त्याला पाहिल्यासारखा वाटू लागला. शरदनं त्याच्याकडे नीट बघितलं. तो शिपाई चांगला सशक्त गोरापान होता. त्यानं थोड्या मिशाई राखल्या होत्या. शरदनं त्याला उगाचच आपादमस्तक निहाळलं. त्या शिपायाच्या दोन्ही गुडघ्यांना लाल रंगाचं औषध लावलं त्याच्या नजरेस आलं. त्या शिपायाकडे बघत अग्रवाल म्हणाले. जगन्नाथ, अरे 2 चहा सांगा. जगन्नाथ तसंच बाहेर निघून गेला आणि शरदने त्याचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला आणि पुन्हा तो अग्रवाल साहेबांचं बोलणं ऐकू लागला. अग्रवाल पुढे म्हणाले. माझ्या अंदाजे कामत लॉकअपमधील कोणत्या तरी आरोपीचं हे काम आहे. पण तुम्हाला अगोदरच ही सुसाईड केस वाटली होती? हो, आम्ही आत्महत्येचाच प्रकार धरून चाललो होतो. पण डॉक्टरांचा रिपोर्ट समजल्यावर आमची धावपळ सुरू झाली.
मला तर नेमकं एवढंच सांगा की मुकुंदला लॉकअपमध्ये टाकल्यानंतर तुम्ही आणखी किती आरोपींना बंद केलं होतं, म्हणजे दुसऱ्या केसमध्ये? तिघांना. लॉकअपमध्ये अगोदरही कैदी होतेच, पण नंतर ते तिघजण आम्ही बंद केले. त्यात एक हाऊस ब्रेकर, पिक पॉकेटर आणि एक फालतू होता 151. पण हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा मुकुंदाच्या खोलीत एकूण किती आरोपी होते? फक्त तिघे. त्यातील एक मुकुंदाच्या अगोदर बंद केला होता, त्याचं नाव तिवारी. तो कार पार्ट थेफ्ट मध्ये कनेक्टिंग आहे. तिवारी, मुकुंद आणि 151चा आरोपी इस्माईल त्या कोठडीत होते. पण यात इंटरेस्टेड गोष्ट अशी आहे की हा इस्माईल मुकुंदला ओळखतो. इतकंच नव्हे तर मुकुंदचं आणि इस्माईलचं क्रॉसिंग आहे. अच्छा, कशासाठी? हा इस्माईल रझियाचा प्रियकर. त्या दोघांचं नुकतंच कुठे सूत जमू लागलं होतं, पण रझिया त्याला कितपत वश झाली होती ते माहीत नाही. आता एक शक्यता अशी आहे की मुकुंदाचं आणि रझियाचं काही सूत असावं. रझियावर तोही प्रेम करत होता आणि मुकुंदाही प्रेम करत होता. म्हणून मुकुंदानं रझियाचा खून केल्याबद्दल केवळ सुडानच इस्माईलनं मुकुंदाला मारलं असावं. अर्थात हे सारे तर्क आहेत. पण इस्माईलने बाहेर काय केलं म्हणून तुम्ही त्याला बंद केलं? दारू पिऊन धांदल, दुसरं काय? म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याला मुकुंदला मारता यावं म्हणून इस्माईल स्वतःहून बंद झाला असावा. करेक्ट. टेबलावर हात आपटत अग्रवाल म्हणाले. इतक्यात जगन्नाथ चहाचे 2 कप घेऊन आत आला. अग्रवालच्या टेबलावर ते दोन्ही कप ठेवून तो बाहेर निघून गेला. शरदने जगन्नाथकडे पाहिलं न पाहिल्यासारखे केले आणि तो शांतपणे चहाचे गुटके घेऊ लागला. चहा संपेपर्यंत शरद काहीच बोलला नाही. आपल्या मनाशी विचार करता करता तो चहा घेत होता. मुकुंदाच्या खुनाच्या संदर्भात त्याला अधिकाधिक माहिती मिळत होती, परंतु अजूनही त्याला त्याच्या तपासाची दिशा सापडली नव्हती. उलट हे प्रकरण आता अधिक रहस्यमय बनवू लागलं होतं. आणि हे प्रकरण केवळ इस्माईलमुळे रहस्यमय झालं होतं. शरदच्या डोक्यात इस्माईलचा विचार वेगाने फिरू लागला. शरदनं चहा संपवला आणि सिगरेट पेटवत तो अग्रवालना म्हणाला, इस्माईल लॉकअपमध्येच असेल ना? हो आहे. जरा आणता का त्याला? अग्रवालांनी टेबलावरची बेल दाबली तसा जगन्नाथ चटकन आत आला. त्याला उठून अग्रवाल म्हणाले, त्या इस्माईलला जरा बाहेर काढा. जगन्नाथ बाहेर निघून गेला तसा शरद पुन्हा विचारात गर्क झाला. इन्स्पेक्टर अग्रवालच्या तर्कानुसार, आणि हा तर्क जर खराच ठरला असता तर इस्माईल हाच पहिलाच संशयित होता. परंतु खुनासारख्या अगर कोणत्याही खुनाच्या तपासात बऱ्याचशा पोलिसांचे तर्क चुकत असतात. असाही संशय शरदला वाटू लागला. शरद असा एक विचारी डिटेक्टिव्ह होता की जो प्रत्येक वेळी दोन्ही बाजूंचा विचार करत होता. अग्रवालच्या चेंबरचे ढकलदार आत ढकलण्यात आले आणि इस्माईलला बरोबर घेऊन 2 शिपाई आत आले. शरदनं आपली खुर्ची जरा तिरकी सरकवली आणि इस्माईलकडे बघू लागला. इस्माईलला पाहता क्षणी शरदचे विचारचक्र डोक्यात फिरू लागले आणि क्षणार्धात त्याला डॉक्टर तळवळकरांचे बोलणे आठवले. डॉक्टर त्यावेळी म्हणत होते, मुकुंदला मारणारा कोणीतरी हँडसम सशक्त माणूस असावा. इस्माईल खरोखरच हँडसम सशक्त होता. उंच आणि धिप्पाड असलेल्या या इस्माईलनं आपलं शरीर चांगलं कमावलं होतं. तो एक ताकदवान गुंड होता. परंतु अग्रवाल साहेबांपुढे उभं राहताना त्याचा चेहरा उतरला होता. त्याच्याकडे पाहत अग्रवाल जरा रागाने म्हणाले, अरे भडव्या, अजून तू कबूल करत नाहीस काय? साहेब, इस्माईल आपले दोन्ही हात जोडत म्हणाला, कशाला बेकारमध्ये माझी धुलाई करताय? आपण जर केलं असतं तर तेव्हा बोललोच असतो साहेब. मी रायटी केल्या आहेत, पण मर्डरच्या भानगडी नाही केल्या. असं काय? अग्रवाल म्हणाले. नंतर शरदकडे बघत त्यांनी विचारलं, याला काय विचारायचंय तुम्हाला? शरदनं मान हलवून नकारात्मक उत्तर दिलं. इस्माईलला त्याला काही विचारायचं नव्हतं. शरद शिपायांना म्हणाला, नेऊन त्याला बंद करा. शरदचं बोलणं ऐकून दोन्ही शिपायांनी इस्माईलचे दंड पुन्हा पकडले आणि त्याला घेऊन गेले. शरदनं अग्रवाल साहेबांकडे बघितलं आणि ते किंचित आश्चर्याने बघत होते. तसं शरद मंदपणे हसून म्हणाला, तुमचा हा आरोपी माझ्या समोर कधी आला आहे का? एवढंच मला पाहायचं होतं. त्याला मला जे विचारायचं आहे ते मी नंतर कधीतरी विचारीन, जेव्हा वेळ येईल तेव्हा. कामत, तुमच्या माहितीसाठी मी आणखी एक महत्त्वाची घटना सांगतो. बोला. मुकुंद जेव्हा मेलेला आढळला त्यावेळी तिवारी आणि इस्माईल झोपलेले होते. आम्ही त्यांना हाका मारूनही ते बराच वेळ जागे झाले नव्हते. आणि ते दोघे जेव्हा जागे झाले तेव्हा आपण आज खूप दमल्यासारखे वाटते असे ते बोलत होते. ओ आय सी. शरद शांतपणे म्हणाला, या बाबतीत तुमचा तर्क काय आहे? काहीच नाही. मी या बाबतीत एवढंच म्हणू शकतो की तिवारीचं एक सोडून द्या, पण इस्माईल तरी झोपेचं नाटक करत होता. अग्रवालचं बोलणं ऐकून शरद हसला आणि हसत हसत त्याने विचारलं, असं जर असेल तर मग दोघंही एकाच वेळी आपणास
खूप दमल्यासारखं आहे असं का म्हणतील? तेच मला समजत नाही. ठीक आहे, मला जरा लॉकअप बघायचं आहे. जरूर. आम्ही मुकुंदाची खोली कुलूप लावून बंद ठेवली आहे. चला दाखवतो. उठून उभं राहत अग्रवाल म्हणाले तसा शरदही उठून उभा राहिला. चेंबरमधून बाहेर पडताना अग्रवाल आणि शरद चार्ज रूममध्ये आले आणि तेथे त्यावेळी 2 सब इन्स्पेक्टर्स आणि काही कॉन्स्टेबल हजर होते. अग्रवाल आणि शरद चार्ज रूममध्ये येताच ही मंडळी उठून उभी राहिली आणि भराभर सगळ्यांनी सॅल्यूट ठोकले. अग्रवालनी एका सब इन्स्पेक्टरकडे बघत म्हणाले, अहो गोसावी, मुकुंदाचे केस पेपर द्या. गोसावीकडून केस पेपर घेऊन अग्रवालनी ते पेपर शरदकडे दिले आणि ते लॉकअप पाशी आले. आत एक शिपाई बसला होता. लॉकअपच्या दरवाजापाशी अग्रवाल साहेबांना बघताच तो उठून उभा राहिला. दार उघड रे. शिपाईनं दरवाजा उघडला आणि जवळजवळ 10-12 कैदी होते. या कैद्यांपैकी काही कैदी गात होते तर काही गप्पा मारत होते. काही नुसतेच बसलेले होते. अग्रवाल साहेबांना बघताच कैदी उठून उभे राहिले. त्यांना नुसतं बघताच लॉकअपमध्ये एक दबदबा निर्माण झाला. अग्रवालसह शरद त्या लॉकअपमध्ये शिरला तेव्हा शिपायानं पुढे होऊन मुकुंदाचा खून ज्या खोलीत झाला होता ती खोली उघडली. या खोलीपाशी येताच शरदने विचारलं, तुमच्या लॉकअपमध्ये एकूण किती कैदी राहू शकतात? 40 एका वेळेला. आणि ते त्या खोलीत शिरले. त्यांच्या पाठोपाठ शरदही खोलीत शिरला आणि जिथे प्रत्यक्ष गुन्हा घडला होता तिथे येऊन पोहोचला. तो लॉकअप जवळ 50 फूट लांब होता. पोलीस स्टेशनच्या चार्ज रूममधून या लॉकअपचे प्रवेशद्वार होते. मात्र प्रत्यक्ष ड्युटी ऑफिसर जिथे बसायचा तिथून लॉकअप दिसत नव्हता. या लॉकअपमध्ये एकूण 4 खोल्या होत्या. या 4ही खोल्या साधारण 10 बाय 10च्या आकाराच्या होत्या. 4ही खोल्यांच्या बाहेर एक लांब वरांडा होता. हा वरांडा 6 फूट रुंद होता. या वरांड्याचे जे प्रवेशद्वार होते तिथे एक स्टूल होते. स्टूलावर भिंतीवर एक काळा फळा होता आणि या फळ्यावर लॉकअपमध्ये असलेल्या एकूण कैद्यांची नोंद केली होती. या लॉकअपमध्ये ज्या 4 खोल्या होत्या त्या काही फारशा उंच नव्हत्या. सरासरी 10 फूट उंचीच्या या खोल्या होत्या. पण या खोल्यांचं वैशिष्ट्य असं होतं की 10 फुटावर साधारण अर्धा फूट उंचीचे जाडजूड गज लावण्यात आले होते आणि हे गज वरच्या छतात घुसवण्यात आले होते. शरदनं मुकुंदाच्या केस पेपरवरून आपली नजर दूर केली आणि खोलीतील भिंतीकडे बघत ते म्हणाले, या भिंतीनं नुकताच रंग दिलेला वाटतो. हो, DCP HQ साहेबांची ऑर्डर होती. आय सी. कामत ही ती भिंत. या भिंतीला मुकुंदा लोंबकळत होता आणि वरच्या गजांना दोर बांधला होता. पण दोर कसला होता? नाईट पायजाम्याचा. पायजामा फाडून त्याचा दोर बनवण्यात आला होता. पण हा नाईट पायजामा इथे आला कसा? कोणा कैद्याच्या अंगावर, विशेषतः इस्माईलच्या अंगावर पायजामा होता का? त्याला जेव्हा धरला तेव्हा नव्हता, परंतु कदाचित त्याच्या पॅन्टच्या आत असण्याची शक्यता आहे. पायजाम्याच्या दोरावर काही लॉन्ड्री मार्क वगैरे? काही नाही. आय सी. आता मला सांगा की सुसाईडचा सीन कसा होता? शरदने विचारलं. मुकुंदा या तिला लोंबकळत होता. त्याच्या पायाखाली बत्त्याच्या थाळ्या पडल्या होत्या. या थाळ्या एकमेकावर रचून तो वर चढला आणि त्यानं गजाला दोर बांधला असं भासवण्यात आलं होतं. आम्ही ते फोटो घेतले आहेतच. आणि मुकुंदा जेव्हा लोंबकळत होता तेव्हा तिवारी आणि इस्माईल याच कोठडीत झोपले होते. त्यांना कसलाच आवाज ऐकू आला नाही. आणि इतर खोलीतील कैद्यांना? शरदनं चटकन विचारलं. त्यांनाही काय ऐकू आलं नाही. आम्ही नंतर बरीच चौकशी केली, अग्रवाल म्हणाले. थोड्यात एक शिपाई त्या खोलीत आला आणि अग्रवाल साहेबांना सलाम करून म्हणाला, साहेब, ACP साहेबांचा फोन आहे, ते बोलायला मागतात. कामत, मी आलोच हा, अग्रवाल म्हणाले आणि ते वेगानं तिथून बाहेर पडले. अग्रवाल तिथून बाहेर पडता शरदनं शांतपणे सिगरेट पेटवली आणि तो खोलीची बारकाईने पाहणी करू लागला. त्यावेळी एका कोपऱ्यात 20-25 अल्युमिनियमच्या थाळ्या एकमेकावर अशा रचून ठेवल्या होत्या. या थाळ्यांची उंची साधारण 3.5 फूट होत होती. शरदनं त्या सर्व थाळ्या कल्पनेनेच मुकुंदा जिथे लोंबकळला होता तिथे आणल्या आणि नंतर त्याने वर गजांकडे नजर टाकली. त्या खोलीतील दुसऱ्या एका कोपऱ्यात शरदला कापसाचा बोळा आढळला. शरदनं केवळ कुतूहल म्हणून तो बोळा उचलला आणि काळजीपूर्वक त्याने त्या बोळ्याचा वास घेतला. हा वास घेता क्षणी शरदनं कापूस आपल्या कोटाच्या खिशात ठेवला. मुकुंदा ज्या भिंतीला लोंबकळत होता त्या भिंतीची अत्यंत बारकाईने पाहणी शरदने सुरू केली. या भिंतीला नुकताच पिवळा रंग दिलेला होता. ही भिंत आणि वरचे गज बघता बघता शरद एकदम आश्चर्यचकित झाला. अत्यंत शांतपणे सिगरेटचे झुरके घेत तो पुन्हा पुन्हा ती भिंत बघत होता. या निर्जीव भिंतीने शरदच्या चेहऱ्यावर समाधान फुलवले होते. ध्यानीमनी नसतानाही अगदी अनपेक्षितरित्या शरदला त्याच्या तपासकामाची दिशा सापडली होती.
शरद मनातल्या मनात खुश झालेला दिसत होता. आता पुढील हालचाल त्याला अधिक वेगवान करायची होती.